काय सुखी, कांद्याला काय बाजार आहे, उसाला काय बाजार आहे. सरकारला पाऊस पडतो इलेक्शनच्या टायमाला. हा? इलेक्शन संपल्यावर गेलं, हा. इलेक्शनच्या टायमाला पडतो फक्त. आमदारांना गाडी, आमदारांना पगार, इकडे सरकारला काय. वाल्यांनी. चांगलं होतं हा? चांगलं होतं हे तर म्हणजे काँग्रेसच्या काळात लय भ्रष्टाचार केला यांनी. त्यांनी कधी असं केलं का बाजार त्यांनी केले का काय केलं केलं का श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. पण तुमचं सर्वांचं मी छोटा पुढारी विशेष कार्यक्रमात एलएस मराठी वरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं तर आराध्य दैवत आहेत. पण या देशाचं एक नाव घेतलं की तरुणांच्या मनावरती एक असं उभं राहतात आणि त्यांचे आदर्श बघून आपण बघतोय की काय महाराष्ट्राला आज परिस्थिती चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्याला जगायला शिकवलंय कसं, घडायला शिकवलंय कसं. तर आज त्यांच्याच पावनभूमीतून म्हणजे वड बुद्रुक त्यांचं छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेतलंय आणि तिथूनच आज आपण आपल्या शोची सुरुवात करतोय. म्हणजे छोटा पुढारी या विशेष कार्यक्रमात एलएस मराठी न्यूज वरती जनसामान्यांचा आवाज, जनता काय बोलते, तरुण काय बोलतोय, आज शेतकरी वर्ग माझा सुखी आहे का, आज तरुण वर्ग सुखी आहे का. तर चला, एलएस मराठी वरती छोटा पुढारी या विशेष कार्यक्रमात आज जनतेचा आवाज बोलणार आणि सरकारला खांब फुटणार. मग महाराजांचे आशीर्वाद घेतल्यात, त्यांचा आशीर्वाद पाठीशी असल्यावरती कोणाची भीती नाही ना. मग चला तर छोटा पुढारी या विशेष कार्यक्रमात जाणून घेऊया जनतेचा कौल. मी येतोय, तुम्ही पण सज्ज राहा. तर मित्रांनो, आता आपण बोलल्याप्रमाणे आता छत्रपती संभाजी महाराजांच्या दर्शन तर आपण घेतलेलंच आहोत. पण चांगल्या दिवसाची सुरुवात करूया आणि इथं एक चांगला पद्धतीचा माहोल झालाय बरं का. म्हणजे दर्शन घेतलं वगैरे झालं, त्याच्यानंतर इकडं बघायला आलो गावकऱ्यांचे तर समस्या तर मी विचारणारच आहोत. पण काही पर्यटक सुद्धा का आले, ते सुद्धा भेटलेत. तर त्यांना विचारूया नेमकं इथं कसं वाटतंय, आल्याच्या नंतर दर्शन घेतल्याच्या नंतर काय वाटतंय. आणि कुठलंही स्थळ असेल, समाधी असेल किंवा अनेक धार्मिक क्षेत्र असेल, हे सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचं आपल्यासाठी धार्मिक तर आहेत पण आदर्श आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, पर्यटकांना इथं काय काय सोय आहेत, काय नाही, त्यांना काय वाटतं बघूया. नमस्कार दादा, कुठून आलाय? हो, नाश्ता केला नाही काय सकाळी? केलाय ना सर. लय आवाज खाली राहा म्हणून म्हणले. काही टेन्शन आहे काय? नाही नाही, कसं टेन्शन. बर, दर्शन वगैरे झालं व्यवस्थित. व्यवस्थित? बारामतीहून आलायत? बर, काय म्हणतायत, महाराजांचं दर्शन घेतलं का? खूप आनंद झाला. बर, किती वाऱ्या आलाय तिथं? अनेक बरे आलो. अनेक बऱ्या. बर, काय बदल काय वाटतोय? बर. अरे तरुण दादा आहे आपल्या बरोबर. काय म्हणतोयस बाबा, जिम वगैरे करतोयस काय? जिम करतोयस? बर. काय छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेतलंय, काय वाटतंय आजच्या पिढीबद्दल आणि महाराजांचे मावळे कसे पाहिजे? मावळी आता हा. तडफदार पाहिजे, युवाने पुस्तकाला पाहिजे. हा. तर तुम्ही कुठलं थोडंसं बर बर, काय वाटतंय बरं आता तू हे बघतोयस, काय इथं बदल वाटतोय का? बर, काय अपेक्षा वाटतात बरं तरुणांच्या की महाराजांचं समाजाचं असं पाहिजे, त्यांनी एवढा त्याग केलाय, कमीत कमी त्यांच्या दर्शनासाठी असं नियोजन पाहिजे, तसं पाहिजे, काय योग्य आहे? हा. पण तरी अंदाजे काय वाटतं बरं सुधारणा? अंदाजे हे ऊन वारा पावसाळा बर, चटया वगैरे टाकल्यात. बर, नक्कीच ताईंकडे जाऊया, ताईंना विचारूया, तिलाही बोलायला लावूया आपण, तुम्हालाही बोलायला लावू. ताई, छत्रपती संभाजी महाराजांचं तुम्ही दर्शन घेतलंय. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण सर्वच मानतो, बरोबर आहे, पण त्यांच्या काळात स्त्री ही सुरक्षित होती. आज वाटतंय का हो त्यांच्याच या राज्यात स्त्री सुरक्षित नाही? हा. काय काळात खूप सुरक्षित होते, ह्या काळात नाहीच. बरं, काय वाटतंय बरं, आज राजकारणासाठी फक्त महापुरुषांचा नावाचा वापर केला जातो का? बरं, पण इथं सुरक्षा व्हायला पाहिजे ना अजून महिलांना. बरं, तुम्ही इथं येतात, इथं काय भीतीचं वातावरण वगैरे आहे का? नाही. बरं, महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं, इथं काय बदल व्हायला पाहिजे? अंदाज, तुम्ही एक महिला आहे बाबा, गर्दी असं वगैरे, सुरक्षित आहे, शौचालय. असं काही नाही आहे, म्हणजे सुविधा चांगली. बर, बाळाला विचारूया प्रश्न साधाच आहे.
तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय वाटतं? काय नाही, आजच्या रणरागिणींनी कसं वागायला पाहिजे? काय छान वाटतं. छान वाटतं? काय आदर्श आहे? कसं वाटतं? त्यांच्या काळात महिला सुरक्षित होता, आज कुठंतरी शाळेला जायचं म्हणलं तरी भीती वाटते का? नाही वाटत. भीती नाही वाटत. बर, काय माहिती तुला इथं, म्हणजे कसं वाटतं बरं? इथं आलीस, महाराजांचं दर्शन घेतलं, काय वाटलं? सुरक्षित ठिकाणी. सुरक्षित ठिकाणी, क्या बात आहे. म्हणजे लहान मुलांना सुद्धा इथं आल्याच्या नंतर सुरक्षित ठिकाण वाटलं, हे सगळ्यात महत्वाचं महाराजांनी काम करून दिलं. ताईंना विचारूया. ताई नमस्कार, कुठून आलाय? इथंच कोरेगाव. कोरेगाव मध्ये. बर, दर्शन झालं का? हो, झालं. दर्शन झालं. छान झालं. छान झालं. बरं, काय वाटतं, महिलांना वाटतंय का अजून बदल व्हायला पाहिजे तिथं? हो, बदल व्हायलाच पाहिजे. बरं, काय बदल होणे अपेक्षित आहे वाटते? महिलेच्या सुरक्षे बाबतीत बदल झालेच पाहिजे. अजून पण होण्याची गरज आहे. बर, तुम्ही काय करतात ताई? टीचर आहे. टीचर आहे. बर, मला सांगा, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात स्त्रीकडे वाकड्या नजरेने जरी बघितलं जात होते तरी त्याचे हात, त्याचे डोळे काढले जात होते. आता वाटतंय का होत स्त्रिया सुरक्षित वाटतंय? नाही वाटत. नाही, सुरक्षित नाही. आपल्या तशा एवढ्या सुरक्षित नाही. हा. पण असं वाटतंय का राजकारणापुरतं त्यांनी महापुरुषांना ठेवलंय? हो, असं वाटतंय. बर, तेवढ्या पुरतं म्हणजे काही असलं की तेवढ्या पुरतं सुरक्षित थोडं वागतात. पण जसं आपण बघितलं ना रेग्युलर, तसं सुरक्षित नाही. बऱ्याच ठिकाणी नाही, अजून लेडी सुरक्षित नाही. लेडी सुरक्षित नाही. म्हणजे आज त्यांच्याच महाराष्ट्रात ज्या स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघितलं जात नव्हतं, आज स्त्री सुरक्षित नाही म्हणायचं. बरं, काय वाटतं बरं, शासनाने, सरकारने काय निर्णय घेतले पाहिजे स्त्रियांच्या बाबतीत? असं सुरक्षित बाबतीत घेतलेच पाहिजे. अजून ठोस निर्णय घेतलेच पाहिजे. आता सरकार तर म्हणतं आम्ही ठोस निर्णय घेतो, पण खरंच वाटतं का हो जनतेपर्यंत ठोस निर्णय घेता येते का फक्त यांचे कागदावर निर्णय राहतात? अजून इकडे येण्याची गरज आहे. अजून बदले आपण छोटे छोटे गाव म्हणतो ना, हं. तिथपर्यंत अजून जायची गरज आहे त्यांना. हो, बुद्रुक मध्ये पण तसं बऱ्यापैकी नाही होतं. तर छान, इथं सुरक्षित आहे इथं. हं. पण आपण जे म्हणतो ना, अजून छोटे छोटे गाव आहे ते, हं. तिथं अजून त्यांना जायची गरज आहे. बरोबर आहे, बरोबर, नक्कीच. ताई म्हणल्याप्रमाणे प्रत्येक छोटे छोटे गावात खवायना जाण्याची गरज आहे. तुम्हाला माहिती, सरकार जरी पोहोचलं नाही तरी छोटा पुढारी आणि एलएस मराठी प्रत्येक गावात नाही तर प्रत्येक वस्तीवर जाणार आणि इथूनच या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आता बघूया पुढच्या जनतेचा कौल. आणि आता आपण आहे ना अशा व्यक्तीकडे जाणार आहे, माणूस म्हणते ना फांदीचा शेंडा जरी पुढे असला तरी खोड आहे खोड. म्हणजे आपण डायरेक्ट जुन्या माणसाकडे जाणार आहे, चावडीवरती जाणार आहे, त्यांच्या संग गप्पा मारणार आहे. कसं आहे, कोणी किती खोटं बोलेल, कोणी किती बदलेल, पण जुनी माणसं कधी बदलत नसतात, कारण त्यांचा जन्म इथंच झालेला असतो. आणि माणूस म्हणते ना मी पांढरा इथं झालोय, एक म्हणे मराठीत, आम्ही पांढरे इथं झालो, तसे माणसं हे सगळे. नमस्कार 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 आजोबा. तर काय राव, पाहुण्यांना बसायला जागा सुद्धा देत नाही तुम्ही राव, ह्याला काय बरं आहे का? हा, पहिली माणसं पाहुण्यांना चहा पाणी विचारायची. हो. हा, तुम्ही बसायला जागा द्यायची. पाणी बिंदी आता दिली की जागा? हा, आता फोटो काढी द्यात. बरं, काय म्हणताय, काय चाललंय? काय नाही, निवांत आहे. काय म्हणते चावडी? चावडी काय म्हणायचे, चाललंय. हा? पाऊस पडा ना, काय व्हायना. पाऊस पडा नाही? मग काय, सरकारचा पाऊस पडतोय की राहू? सरकारचा पाऊस पडतो इलेक्शनच्या टायमाला. हा? इलेक्शन संपल्यावर गेलं, हा. इलेक्शनच्या टायमाला पडतो फक्त. आता कर्जमाफी केली की राहू? हा, केली ना. हा? असं पैसे कशी? पुन्हा दिली कर्जमाफी. आता केली ना ड्रायव्हिंग म्हणते ना? कवडा दिली कर्जमाफी कोणाला दिलीच ना. दिली नाही? निश्चित फसवा पैसे. फसवा पैसे. मग काय, अहो ते तर म्हणते आमच्या काळात शेतकरी लय माझं सुखी. नाही दिलं स्वतःच, बाकीचं काय काय सुखी. कांद्याला काय बाजार आहे, उसाला काय बाजार आहे, बरोबर आहे, बरोबर. पेट्रोल कुठे चालले, डिझेल कुठे चालले, अहो, मिळत नाही ना डिझेल. हा? त्याचे बाजार कुठे आहे? थांबा, आलो तुमचे. हा? डिझेल मिळत नाही ना हो ना, म्हणजे. डिझेलचे पेट्रोलचे भाव कुठे गेल्यात, बरोबर हा? आहे, खाद्याचे भाव कुठे गेल्यात, बरोबर. हा? आणि उसाला काय बाजार आहे, कांद्याला काय बाजार आहे. तीच हा? म्हणजे डिझेल पेट्रोलचे भाव वाढतात, बरोबर. शेतकऱ्यांचे भाव का वाढणार? शेतकऱ्याचे भाव का नाही वाढत, हा? बरोबर आहे, बरोबर आहे. शेतकऱ्याचे भाव का नाही वाढत. अहो पण शेतकऱ्याचे भाव आता 24 रुपये भाव केलाय म्हणतात. अहो, 20 काय रुपये काय 24 रुपये भाव आहे? कांद्याला. हा, कांद्याला 24 रुपये भाव आहे. काय हा. काही नाही सगळं सडून गेले, कांदे फेकून दिले सरळ लोकांनी. सोडून गेलं. मग काय, अजून काय होतं काय नाही? दुधाला भाव नाही, पाण्याची बाटली 20 रुपयाला आणि दूध चाललं 20 रुपयानी. बरोबर आहे, हा? बरोबर आहे, पाण्याला किती खर्च आहे तयार कराय, दुधाला किती खर्च आहे तयार कराय, बरोबर आहे. असं असतं का? पण हे म्हणतात शेतकऱ्यांनी थोडं सहनशीलतेने घ्या. आता काय सहनशक्तीने गेलं, हा. मरायची बारी नाही आता शेतकऱ्याला युद्ध चालू आहे, युद्धाचा भडका नसता हा. तर हे झालं नसतं. इथं काय इथं त्याचा काय विषय आला. आपण लाडकी बहिणी येते की नाही राव? नाही, मग इथं तिकडे कांदे बिंदे नाही जात का खायला, तिकडे नाही बाजार वाढत का हा, कांद्याचा, ती बी आहे ना हा? राव. दूध बीत नाही जात का तिकडे इथं बरोबर आहे, बरोबर आहे. तिकडे त्यांचं पेट्रोल डिझेल महाग झालं, इकडं का नाही मागवत, हा, ती बी आहे ना सगळं इकडलं महत्वाचं. का नाही मागवत. हा
पण मला सांगा आता हे युद्धाचं त्याचं कारण जाऊ द्या पण भ्रष्टाचार मुक्त झाला ना राव आपण काय भ्रष्टाचार चाललंच ना हो. कांद्याला ज्या ठिकाणी बाजार नाही, डिझेल वाढत नाही, पेट्रोल बरोबर आहे. वाढत नाही. ते भ्रष्टाचारच आहे म्हणायचं ना. म्हणजे का डिझेलचे भाव वाढत आहेत हा, वाढत आहे. तिकडे कांद्याचा भाव का शेतीला वाढत? परवडत नाही, ते वाहन सुद्धा परवडत नाही. बरोबर आहे बरोबर आहे ते भ्रष्टाचारच म्हणायचं. भ्रष्टाचारच म्हणायचं हा. आपण युद्ध चालू आहे म्हणतात नाही युद्ध चालू आहे पण आता कसं पण आहे, यांच्या त्याच्यात- युद्धामुळं गरिबांच्या पोटावर तलवारी फिरायला लागली गरिबांना काही काही हेच व्हायला ना काही हा. जगताच आहे ना म्हणायचं काही काय थोड्या दिवसांनी अजून बी अवघड होणार. बरं लाडका दाजी काय म्हणतोय आता लाडका दाजी आहे का कंबर राहिलंय का लाडक्या दाजीला आहे ना. हा? वाटतंय का खरंच लाडक्या बहिणीचा फायदा होतोय अहो, ते काय आता तात्पुरतं काय गाव आहे ना काय तरी लालचच लावलेली काय काय याच्या घरी गाडी आहे त्याच्या घरी गाडी आहे ते बी केलं सगळ्यांचं पण मग गाड्या घेऊ नका ना किती महिलांचं बंद केले किती हा. महिलांना आहे पण पण गाड्या घेऊ नका ना गाड्या घेऊ मग नका मग काय सगळं त्यांच्याकडे ठेवायचं का आमदारांना गाडी आमदारांना पगार इकडे सरकारला काय बर हे आजोबांना विचारूया होय आजोबा असं वाटतंय का हो खरंच आजच्या दिन आल्यात हा? नाही हे तर म्हणतात काँग्रेसच्या काळात यांनी लय भ्रष्टाचार केला काँग्रेसवाल्यांनी चांगलं होतं हा? चांगलं होतं हे तर म्हणतात काँग्रेसच्या काळात लय भ्रष्टाचार केला यांनी त्यांनी कधी असं केलं का बाजार कमी केले का काय केलं का बरोबर आहे पण त्यांच्याकडे फ्युचर नव्हतं म्हणतात विकासाचं सगळं होतं पण ती बाकीचं नव्हती हा. आणि असं हलकं नव्हती हा. बाजार भरपूर होते. पण मला सांगा मतदान बी प्रामाणिकपणे होतंय का आता मग मतदान होते होतंय ना हा मतदान कोणतं कमी झालं नाही बरोबर आहे पण सगळे म्हणतात बीजेपीची लाट आहे बीजेपीची लाट आहे खरंच वाटतंय का बीजेपीची नेते सरकार जनतेचा विचार करतात आपण तुम्हाला तर एसटी आणि ते मोफत केलं म्हणतात काय ते इष्ट आम्हाला केलं आणि बाकीचे हा. त्याच्यातच ओढून घेतात पुन्हा पुन्हा त्याच्यातच हा म्हणजे उजव्या हाताने खायचं काय आणि डाव्या हाताने खायचं काय इकडं फुकट द्यायचं आणि इकडं गॅसला आणि त्याला वाढवले बर तुमच्या शेतात काय आहे सध्या त्यात काय ना ऊसन कांदा आहे आमचे ऊस कांदा कसा गेला काय कांदा गेला 5 रुपयानी 5 रुपयाने हा. किती कोणी होती काय असं ना 1000 1,000 रुपये हा काही गळलं का जेवढा खर्च झालाय तेवढा अहो खर्चच भागत नाही त्याच्यात हा लाडकी बहीण काय म्हणते मग लाडकी वहिनी इकडून घ्यायचं आणि तिकडे द्यायचं म्हणजे खरंच वाटतंय का हो सर्वसामान्य जनतेला आजचे दिन आल्यासारखं वाटतं वाटतंय ना वाटतंय का हे दिन राहावत काय हो? बरोबर आहे ही जनता बोलते आजची रे अरे नमस्कार सर कशात काय म्हणतोय गावगाडा काय चाललंय चालू आहे व्यवस्थित. काय हा काय म्हणतोय वस्ती काय म्हणतोय गाव चालू आहे व्यवस्थित. बरं काय म्हणतोय विकास इकडे विकास आता काय झाले महाराष्ट्र राज्य आहे. हा, संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 533 कोटी रुपये हा. गुंतवणूक बरं. केली. काम चालू आहे. हा. रस्ते आता आपले बावनकुळे साहेबांनी महसूलमधनं हा, आनंद रस्ते खुले करायचं आव्हान केलं. हा, माझ्या अंदाजाने त्याला 2 वर्ष जरी झाले असते हा. आव्हान केलं पण ते आव्हान अजून केलं, राबवण्यात पण नाही कुठली स्कीम राबवली गेली नाही त्यांनी कारण पानंद रस्ते जर केले तर सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल हा, हा. असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणजे ऊस काढणे कांदी काढणे हम्म. शेताच्या बाहेर काढणे त्यासाठी बरोबर. त्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो आणि शासनाने 533 कोटी फंड दिलाय तिथं खाली भीमा नदीवर बी मोठ्या पुलाचं काम चालू आहे ते बी अर्धवट पडलंय हा. दोन्ही बाजूला शेतकऱ्यांचे जे भूसंपादन जमिनी केल्या त्यांनाही कुठल्याही प्रकारचा अजून मोबदला दिलेला नाही हा. त्याच्यामुळे तेही काम म्हणजे अर्धवट पडलंय. बावनकुळे साहेबांनी नुसते सांगितलंय करायचंय सांगितलंय. आणि हा. इथलं बी जे काम चालू आहे 533 हा. कोटी रुपयाचं ते बी असं स्लो गतीने चालू आहे जेवढ्या एकदम फास्ट slow गतीने. फास्ट गतीने व्हायला पाहिजे ते कुठल्याही प्रकारचं होत नाही अजून काम. म्हणजे एकंदरीत आपण म्हणू शकतो कासवाची गती त्यापेक्षा हो, चांगली. right, बरोबर कासवाच्या गतीनेच चालू आहे. बरोबर आहे बरोबर बरं इकडे आणखी स्थानिक समस्या म्हणजे पाण्याचा त्याचा प्रश्न कसा पाणी आहे नाही बरं? पाणी भरपूर आहे तासकामा धरण असल्यामुळे इथं खाली आमच्याकडे डॅम आहे भीमा बरं. नदीवर पाण्याने रस्ते पाण्या खूप अडचण. पानंद रस्त्यांची अडचण आहे कारण पाणी बागायत शेतात झाल्यामुळे रस्ते शेतातून कोणी शेतकरी रस्ते देत नाही बरोबर त्यामुळे पानंद रस्ते खुल्लं करणं हे महत्वाचं आहे बरोबर 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 पाण्याने रस्ते खुल्लं होणं खूप गरजेचं आहे बर इकडं कचऱ्याचे तिचे प्रश्न आहेत. कचऱ्याचं काही व्यवस्था नाही कचऱ्याची सगळी व्यवस्था आहे बरोबर. ग्रामपंचायत वगैरे कचरा व्यवस्था करते बरं. कचरा एक ठिकाणी गोळा करून त्याचं विल्हेवाट लावली जाते बर इथं छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी इथं वाटतोय का बऱ्यापैकी विकास आहे काय विकास पाहिजे तेवढा नाही आता ह्या शासनाने जो फंड टाकलाय तो स्लो गतीने चालू आहे हा आता तो जो फास्ट व्हायला पाहिजे तो होत नाही त्या बरोबर म्हणजे शासनाचं इकडे लक्ष कमी म्हणायचं बर नक्की शासनाला मला सांगायचं इकडे जरा वड बुद्रुककडे लक्ष द्या आपल्याच महाराष्ट्रात ती गाव येतं असं समजा तुम्ही आम्ही तर समजले पण तुम्ही पण समज नको करता काय म्हणताय काय चाललंय आजवा टोपी वगैरे कडे तू बघतो अरे, टोपीकडे घाला महाराष्ट्रात राहतोय महाराष्ट्राची मराठी माणसे बरोबर आहे बरोबर टोपी जनतेला पण कोण घालतंय टोपी वाटतं
जनतेला टोपी घालावं लागते, त्याशिवाय सरकार चालतंय का? हा? हा? म्हणजे टोपी घालूनच चालते म्हणाले. बरं काय समस्या आहे बाबा तुमच्याकडे, काय अडचणी तरी सांगा समस्या हा सांगा. ग्रामीण भाग हा. आहे, सर्व शेतकरी आहे, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय केला हा. जातो. तो दूध व्यवसाय आम्ही करतो. हा. दूध व्यवसायाची अशी परिस्थिती आहे, हा. दुधाचे जे गायला जे खाद्य घातलं हा. जातं त्याचे भाव एकदम गगनाला भिडल्यात. हा. दुधाचे भाव 1 रुपया वाढवण्यासाठी कितीतरी आटापिटा करावा लागतो. बरोबर आहे, बरोबर खाद्याचे भाव मस्टरला 50-50 रुपये 100-100 रुपये वाढवले जातात. बरोबर आहे, त्या पट्टीत दुधाला भाव वाढवले जात नाही. बरोबर आहे, बरोबर शासनाला माझी विनंती आहे, कधी तुमचे कच्च्या मालाचे भाव वाढले म्हणून खाद्याचे भाव वाढतात. बरोबर. त्याच कच्च्या मालापासून दूध तयार केलं जातं. बरोबर. त्या दुधाचे बी त्या पद्धतीने भाव वाढले पाहिजे, तर आपला शेतकरी कुठेतरी जगल, टिकल आणि त्याची काहीतरी प्रगती होईल. बरोबर आहे. म्हणजे आज बिस्लरीची बॉटल पाणी घ्यायचं म्हणलं साधं रुपये द्यावं 20 लागतात रुपये. आणि आपलं 38 रुपये 37 रुपये रेट आहे, पण त्यासाठी कितीतरी अटी नियम सकस बरोबर. निकष लावले आहेत. बरोबर. तेच ग्राहकांना घ्यायला तसे निकष नाहीत. बरोबर आहे. म्हणजे दूध शेतकऱ्यांकडून तुम्ही ज्या अटीने घेता हा. घेतलं जातं ते तसं ग्राहकांना बी पुरवलं पाहिजे ना. बरोबर आहे, त्या बरोबर आहे. पद्धतीने पुरवलं जात नाही, मग पुढे पेसळ होती. त्यामुळे इथं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यासाठी आता सध्या आपले आयुक्त तुकाराम मुंडे साहेब आले, त्यांची कामगिरी चांगली झालेली आहे. चांगली ती झाली. अशीच उलटी चालली पाहिजे आणि बरोबर आहे, महाराष्ट्रात 1 नंबरचं राज्य म्हणून विकसित राहिलं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांचं काम अतिशय म्हणजे प्रामाणिक आहे. त्या कामासाठी आम्ही उलटी त्यांना शुभेच्छा देतो. बरोबर आहे, नक्कीच तुम्ही शुभेच्छा दिल्यात. पण मला सांगा, आता तुकाराम मुंडे सरांचं तुम्ही जसं नाव घेतलं, पण याआधी जे अधिकारी होती त्यांचं नाव माहिती का? नाही माहिती नाही त्यांनी काम नव्हतं तसं पद्धतीने केलं. आता जे बरोबर. आले 26 तारखेला हा. आपण त्यांचा जो धडाका चाललाय, अन्न भेसळ असेल किंवा काही विविध अन्नामध्ये भेसळ होती, बरोबर. त्याच्यावर जे काम चालले ते आई तुम्हाला कुणी त्यांनी केलेलं नाही. डायरेक्ट जनतेसाठी नंबर दिलाय की मला कॉल करा. पुढे काय होत असेल तर मला कळवा, लगेच मी कारवाई करेन. पण आता जनतेला भीती वाटते का यांची बदली होऊ शकते म्हणून? होईल ना, नक्कीच त्यांची बदली होण्यासाठी प्रयत्न चालू असतील, पण ती हा. झाली नाही पाहिजे होती. असं एक बरोबर. आम आदमी म्हणून माझी तरी कमी कमी बरोबर. प्रामाणिक इच्छा आहे. आज शेतीचे काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे? शेतीच्या आमचे इथं हा भागात चांगली शेतीमध्ये चांगल्या प्रमाणात केली जाते. पाणी भरपूर आहे, लाईट फक्त व्यवस्थित आहे. घामाला दाम नाही. आम्हाला दाम नाही. आज कांद्याचे भाव एवढे पडले होते, हा. ते कांद्याचे म्हणजे खर्च सुद्धा वसूल झालेला बरोबर आहे. आहे. अशी परिस्थिती. अक्षरशः शेतकऱ्यांनी कांद्याच्या वखारी पिटून दिल्या. हो दिलेत ना. हा. आणि दुसरी गोष्ट इथं ऊसा क्षेत्र जास्त आहे, हम्म. तिथं बिबट्यांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्याला जीव मुठीत धरून काम करावं लागतं. बरोबर आहे, बरोबर. ते बिबट्यांचं सुद्धा शासनाने हे केलं पाहिजे, नाही, नक्कीच संरक्षण दिलं पाहिजे. शेतकऱ्यांना त्यांची काय असेल त्या हे सगळं राबवलं पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे शेतकरी ऊसातून ओढून नेल्यानंतर येणं ना गरजेचं आहे. शेतकऱ्याला ओढून न नेण्यासाठी आधी सरकारने द्यायला पाहिजे. पावलं उचलली पाहिजे असं माझी प्रामाणिक बरोबर आहे, बरोबर आहे. आणखीन काही समस्या वाटतात का तुमच्या भागात की ह्या होणं गरजेचं आहे? तीर्थक्षेत्र आहे वडू सारखं, म्हणजे हा. महाराष्ट्रात देशात गाजलेलं तीर्थक्षेत्र आहे. बरोबर. त्याप्रमाणे अनेक त्याचा पर्यटक विकास व्हायला इथून येत पाहिजे असतील. होता. रोज पर्यटक येतात, त्यांची ग्रामपंचायत आमचे इथं ग्रामस्थ व्यवस्थित व्यवस्था करतात. हम्म. तर शासनाने जे काम आराखडा आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावं अशी आमची इच्छा आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. ते काम एकदम संत गतीने हा, चाललेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी कासवाच्या गतीने तरी काम करावं एवढी अपेक्षा आहे. हो. हा, नक्कीच आपण वडबुद्रुकच्या जनतेचा कौल घेत आहोत, सर्वसामान्य जनतेचा. आणखीन आपण ही तर आपली प्रत्येक गावातून, आता पहिल्या गावातून सुरुवात झालेली आहे बरं का. अनेक जनता बोलणार आहे, अनेक लोकांना बोलायचंय आणि आपण बोलतं करणार आहोत. मित्रांनो, आता सध्या आपण होतो वडबुद्रुक येथे. बघितलं ना जनता काय बोलते. जनतेचा आक्रोश नाही म्हणता येणार, पण जनतेच्या भावना आहे, जनता आज व्यक्त करते. कारण त्यांच्यापर्यंत आजपर्यंत कोणी पोहोचलं नव्हतं. पण तुम्हाला माहिती आहे, हा छोटा पुढारी कार्यक्रम आहे. एलएस मराठी त्यांच्यापर्यंत पोहोचणार, जनतेला बोलतं करणार. महिलेला काय वाटतंय, युवकांना काय वाटतंय, जनतेला काय वाटतंय, प्रश्न जनतेचा, उत्तर जनतेचं. पण घाम फुटणार सरकारला. छोटा पुढारी विशेष कार्यक्रम एलएस मराठी न्यूज चॅनल.